काँग्रेसच्या नेतृत्वावर तुटून पडणाऱ्या निरुपम यांची अखेर काँग्रेसने हकालपट्टी केली। त्यानंतर पत्रकार परिषद घेत निरुपम यांनी काँग्रेसला इतिहास जमा झाल्याचं म्हटलेलं आहे। तर आता निरुपम यांची शिंदे गटामध्ये ते जाणार असल्याची चर्चा आहे। मात्र यावेळेला कचरा नको अशी टीका मोहित कंबोज यांनी केली आहे। पाहूयात। काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या संजय निरुपम यांची काँग्रेसने हकालपट्टी केली। पण निरुपम यांचं म्हणणं आहे की मला काढून टाकण्याच्या आधीच मी काँग्रेस सोडली आहे आणि काँग्रेस इतिहास जमा झाल्याची टीका संजय निरुपम यांनी केली। अगर सच बोलना गुनाह है तो ये गुनाह मैं करने के लिए तैयार हूं, लेकिन इस सच को स्वीकार करने के लिए तैयार हो जाइए कि शिवसेना के सामने आपने पूरी तरह से सरेंडर कर दिया है। मुझे ये भी पता है कि जब मैंने खिचड़ी चोर का मुद्दा शुरू किया और शिवसेना पर जोरदार हमला किया तो जो बची खुची सेना के प्रमुख हैं उन्होंने जोरदार दबाव डाला दिल्ली में कि अब तो संजय निरुपम को निकालिए। आप दूसरी पार्टी के नेताओं के कहने पर आप अपनी पार्टी के नेताओं को निकाल रहे हैं और मैं कह रहा हूं कांग्रेस पार्टी का अब कोई भविष्य नहीं। कांग्रेस पार्टी अब इतिहास जमा हो चुकी है। काँग्रेसने तुम्हाला एवढं मोठं केल्यानंतर तुम्ही काँग्रेसच्या बाबतीत बोलाव। काँग्रेसमध्ये खूप लोक आले आणि खूप लोक गेले, पण काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस एक विचार मी सांगितलं लोकशाही मानणारा पक्ष आहे। एवढं तुम्ही जे बोलतो तर वाचाळवीरासारखं इतर पक्षात बोलू शकता का? त्यामुळे मला माहिती आहे की जिथे जातील ना तिथल्या कार्यकर्त्या नेत्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे आणि मला त्यांना सांगणं आहे आता आपण गेलेला आहात काँग्रेसबद्दल आणि काँग्रेस नेत्यांबद्दल एक चिकारी शब्द बोलायचा नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही खपूनही घेणार नाही। निरुपम शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या 15 दिवसापासून आहे। आता शिंदेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी निरुपम यांचं स्वागत असल्याचं म्हटलं। निरुपम शिंदेच्या शिवसेनेमध्ये आल्यास उत्तर पश्चिम मुंबईतून ते लढण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्ष सोडलेला आहे, पुढे काय करायचं नवरात्रीच्या दरम्यान आम्ही ठरवणार आणि माझे जो सगळे सहकारी आहेत त्यांना मी सांगितलं आहे की ज्यांना यायचं या नाही यायचं येऊ नका, जिकडे आ तुम्ही तुमच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करा। उत्तर पश्चिम मधून निवडणुकी लढणार आणि यावेळी जिंकणार। आज पुन्हा जर त्यांची अशी भूमिका असेल की आज खऱ्या अर्थानं पुन्हा राज्यामध्ये देशामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचेच विचार आपल्याला आवश्यक आहेत आणि त्याच धोरणानं पुढे जाणं गरजेचं आहे। यासाठी म्हणून जर ते माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होत असतील तर आम्ही अशा सगळ्यांचं स्वागत करू। राहिला प्रश्न उमेदवारीचा, तो अधिकार आमचा कोणाचाही नाही, तो अधिकार आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा आहे। तसं जर निरुपम साहेबांनी त्यांना चर्चा करायची असेल, त्यांना भेटायचं असेल, बोलायचं असेल तर ते केव्हाही वर्षाची दारं ही सगळ्यांसाठी नेहमी खुली आहेत, चर्चेसाठी नेहमी खुली आहेत। येणाऱ्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं। इकडे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सकाळीच निरुपम यांच्यावर निशाणा साधला। काँग्रेसने फेकलेला कचरा सोबत नको अशी टीका कंबोज यांनी केली। मात्र काही वेळातच कंबोज यांनी ट्वीट डिलीटही केलं। कांग्रेस ने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है, तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए, अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है। संजय निरुपम जैसे हल्के चरित्र का आदमी, जिन्होंने जब देश ने आर्मी ने हमारी सर्जिकल स्ट्राइक की थी उस पर प्रश्न उठाए, मुंबई में एंटी हिंदू जाकर उन्होंने बीफ पार्टी ऑर्गेनाइज की और धड़ल्ले से बोला हाँ मैं बीफ पार्टी ऑर्गेनाइज करूंगा। माझे जुने मित्र आहेत आणि जे काही आहे आमच्यामध्ये आम्ही सॉल्व्ह करून घेणार, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही काळजी करू नका। जे काही लोकतंत्र आहे, लोकशाही आहे, ते सगळे स्वतःचे आवडीनुसार शब्दाचा प्रयोग करतात, करू दे, काही हरकत नाही। काँग्रेसमध्ये राहून निरुपम काँग्रेसच्या नेतृत्वावर शाब्दिक हल्ले करत होते। अखेर काँग्रेसने निरुपम यांच्यावर कारवाई करत 6 वर्षांसाठी त्यांना काढलं। आता लवकरच ते शिंदे गटात दिसू शकतात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।